नमस्कार. वेळ इतिहासाचं प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाये या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर किरण जायभाये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी मागील व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे विविध पैलू आपल्यासमोर मांडण्यासाठी एक मालिका सुरू केली आणि मागील व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले प्रशासन या संदर्भात मी बोलणार आहे. वास्तविक पाहता किल्ला हा शब्द पारशी आहे. आपल्याकडे दुर्ग किंवा गडकोट असा शब्द आपल्याकडे वापरला आहे. जर तो भुईकोट असेल तर त्याला गडकोट म्हटलेलं आहे. तर आपण या किल्ले प्रशासनाबद्दल आणि किल्ले विषयीची नीती किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले या संदर्भात आपण बघणार आहोत. किल्ल्यांचे मुख्यतः 3 प्रकार, त्यामध्ये गिरिदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग. जे किल्ले डोंगरावर, डोंगरमाथ्यावर, डोंगराच्या अर्ध्यामध्ये कुठतरी पठारी प्रदेश पाहून बांधलेले असायचे त्यांना गिरिदुर्ग संबोधलं जायचं. जे किल्ले जमिनीवर बांधून त्याला कोट तयार करून खंदक वगैरे बांधून त्याला सुरक्षित केलं जायचं त्याला भुईकोट म्हटलं जायचं. आणि जे किल्ले 3 बाजूने किंवा 4 बाजूने पाण्याने वेढलेले असत त्यांना जलदुर्ग असं संबोधलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 प्रकारचे किल्ले बांधले. विशेषतः भुईकोट फारसे बांधले नाही. गिरिदुर्ग आणि जलदुर्ग मोठ्या प्रमाणात महाराजांनी बांधले. आता किल्ल्यांचं महत्त्व काय, तर आज्ञापत्रामध्ये असं म्हटलं की राज्याचे सार ते दुर्ग, म्हणजे राज्याचं सार काय कशात असेल तर दुर्गामध्ये, असं आज्ञापत्रामध्ये रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहून ठेवलं आहे. आज्ञापत्र काय आहे, तर आज्ञापत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती होती ती नीती शिवाजी महाराजांच्या नातवाला म्हणजे संभाजी महाराज की जे राजारामाचे पुत्र होते त्यांना समजून सांगत असताना की ही नीती काय होती शिवाजी राजांची ही सांगितली. त्यामध्ये किल्ल्यांबद्दल असं म्हटलं गेलं, मग सावकार का असला पाहिजे का, वतनाबद्दलची माहिती असेल किंवा अजून राजनीतीबद्दलची माहिती असेल, या सगळ्याच बाबतीतली माहिती त्या आपल्याला आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळते. त्यापैकी किल्ल्यांविषयीची आपण माहिती पाहतो आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ल्याबद्दलचं धोरण की त्यांची भूमिका काय होती, राज्याचा सारथी दुर्ग. एक ठिकाणी सभासद बखरीमध्ये असा उल्लेख येऊन गेला आहे की साधारणतः मला वाटतं 1678च्या दरम्यान 78-79 दरम्यानचा तो उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अजून किल्ले कसे आपल्याला घेता येईल, तयार करता येईल, ते बांधून बंदोबस्तात ठेवता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू होते. एका कारभाऱ्यानं विचारलं की महाराज आपल्याकडे जवळपास 360 किल्ले या मितीला आहे, मी त्या घडीला अजून किल्ल्याची काय आवश्यकता आहे, अजून गडदुर्गांची आवश्यकता काय. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की मागे पुढे खासा औरंगजेब, खासा म्हणजे स्वतः, दक्षिणेवर चालून आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो ज्यावेळेस दक्षिणेवर चालून येईल त्यावेळेस स्वराज्य रक्षणासाठी हे दुर्गच आपल्या कामाला येतील. एक एक दुर्ग आपण एक वरीस म्हणजे एक वर्ष, वरीस असं त्याला म्हटलं आहे, लढवू शकतो. म्हणजे स्वराज्य जर संपवायचं असेल तर औरंगजेबाला किमान 350 वर्षाचं आयुष्य लागेल, तेव्हा तो स्वराज्य संपवू शकेल. म्हणजे किल्ल्याचं महत्त्व किती होतं, महाराजांच्या नजरेतून या दुर्गांचं महत्त्व किती होतं हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे तिकडे खुर्टे बेटावर ज्यावेळेस मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधायला घेतला किंवा बांधला, त्याबद्दल काय उल्लेख आलेला आहे, तर त्याबद्दल असं म्हटलं गेलं की दंड राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली. म्हणजे ज्या काही विदेशी सत्ता होत्या, ज्यामध्ये इंग्रज होते, पोर्तुगीज होते, सिद्धी होते, की जे फार मोठ्या प्रमाणात स्वराज्याला त्रासदायक ठरत होते आणि ठरणार होते, ही दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हणजे समुद्रावर आपली सत्ता असली पाहिजे या दृष्टिकोनातून, जो समुद्र किनारा आहे तो आपल्या ताब्यात असला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी समुद्रामध्ये किल्ले उभे केले. आपण जलदुर्गाचा विचार करूयात. मग त्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, पद्मदुर्ग असेल की जे शिवाजी महाराजांनी स्वतः बांधले. मग विजयदुर्ग सारखे किल्ले किंवा इतर जे काही देवगड सारखे असतील ते ताब्यामध्ये घेतले किंवा जिंकले आणि त्या ठिकाणी आपलं प्रशासन निर्माण केलं. म्हणजे हे जलदुर्ग. गिरिदुर्ग तर बरं पाहायचंच काम नाही. शिवाजी महाराजांचा जन्म एका गिरिदुर्गावर झाला, तो म्हणजे शिवनेरी. आणि या महान राजाचं जे काही देहावसान झालं
तेही एका गिरिदुर्गावर, तो म्हणजे रायगड. असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा, फार मोठा संयोग की शिवनेरीचं पहिलं शिव घेतलं आपण, पहिले 2 शब्द तर शिव होतं, आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर घेतले तर राय होतं. असं शिवराय हे 2 गडाशी बांधलेलं नातं. केवळ 2च नाही, राजगड जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला होता. प्रत्येक किल्ल्याबद्दल बोलत बसणार नाही, फक्त आता किल्ले काय आहे किंवा किल्ल्यांकडे आपल्याला फोकस करायचं. गिरिदुर्ग, हे जे गिरिदुर्ग होते, या गिरिदुर्गांच्या बाबतीमध्ये किंवा इतरही दुर्गांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक नीती होती. यांची एक भौगोलिकदृष्ट्या एक साखळी होती. म्हणजे त्या किल्ल्यांमध्ये जो काही आंतरसंबंध असायचा किंवा त्यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन म्हणून आपण जे चालायचं, त्याची एक पद्धत किंवा एक व्यवस्था निर्माण केली होती. किल्ल्यावर जे काही प्रशासन होतं, त्या प्रशासनामध्ये किल्लेदार असेल, किल्लेदाराला जे मदतनीस असायचे, जे तिथलची शिबंदी असायची, सैन्य असायचं, त्याशिवाय त्या ठिकाणी जे काही सरनौबत असायचं, किल्लेदार हा किल्ल्याचा प्रमुख आणि सरनौबत म्हणजे लष्कराचा प्रमुख तिथला, अशा पद्धतीची ती एक व्यवस्था होती. बरं, ज्या व्यक्तीला किल्लेदार नेमायचे तो त्या भागातला नसला पाहिजे ज्या भागातला किल्ला आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी एवढी काळजी घेतली आहे. तो त्या भागातला असेल तर तो काय करेल की थोडा अवधी पाहून लगेच तो त्याच्या गावाकडे निघून जाईल, घरी निघून जायचा प्रयत्न करेल. म्हणजे तो त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या ड्युटीमध्ये कुठेतरी कसूर करू शकतो, म्हणून तो तिथला नसला पाहिजे. म्हणजे जर दूर गाव असेल तर तो जायचा प्रयत्न करणारच नाही सुट्टी घेतल्याशिवाय, आणि ती सुट्टी पूर्ण परवानगीशिवाय मिळायचीच नाही. दुसरी गोष्ट अशी होती की त्याला एका किल्ल्यावर 3 वर्षापेक्षा अधिक काळ ठेवलं जायचं नाही. 3 वर्षांनंतर त्याची बदली केली जायची. बघा, म्हणजे तो तिथे राहील, तिथला सरनौबत, तिथले लोक, आजूबाजूच्या गावातील लोक यांच्यासोबत कुठेतरी संगनमत व्हायचं, कुठेतरी फितुरीची भावना त्या मनामध्ये निर्माण व्हायची. वास्तविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अशा घटना काही घडलेल्या नाही की कोणी फितुरी केली, पण ती घडूच नाही. घडल्यावर उपाय करण्यापेक्षा ती घडूच नाही यासाठी उपाय योजना करणारा पहिला राजा जगातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे किल्ले प्रशासनामध्ये ही काळजी त्यांनी फार मोठी घेतली आपल्याला पाहायला मिळते. त्याशिवाय जी नियमावली ठरवून दिली होती, नियमावली कुठल्याही परिस्थितीत पाळली गेली पाहिजे. जसं की किल्ल्याचे दरवाजे हे सूर्योदयाच्या वेळेला उघडले पाहिजे आणि सूर्यास्ताच्या वेळी बंद झाले पाहिजे, याबद्दलचा सक्त नियम होता. त्याशिवाय जी नियमावली घालून दिली होती, त्या नियमावलीमध्ये असं होतं की कुठल्याही प्रकारची कसूर होता कामा नये, कुठल्याही प्रकारची कसूर होता कामा नये. जर कसूर झाला तर त्याला त्या संदर्भातल्या शिक्षा केल्या जायच्या. म्हणजे एखाद्यानं फितुरी केली, मी सांगितलं की फितुरी घडल्याची काही उदाहरणं फारशी नाही आहेत, पण एखाद्यानं जर फितुरी केली तर त्याला पकडायचं, त्याला तिथून राजधानीच्या ठिकाणी घेऊन जायचं, राजधानीच्या ठिकाणी त्या व्यक्तीवर खटला चालवायचा, आणि जर ते सिद्ध झालं की त्यानं गुन्हा केला, जर सिद्ध नाही झालं तर त्याला काही दिवस राजधानीत ठेवायचं आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरीवर पाठवायचं, त्या ठिकाणी परत नोकरीवर पाठवायचं नाही. बघा, गुन्हेगार नसला तरी त्याला परत त्या किल्ल्यावर नोकरीवर पाठवायचं नाही, त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं. एवढी काळजी घेतली महाराजांनी. स्वराज्य असं सहज जीव राहिलेलं नाही, प्रत्येक गोष्टीची काळजी काय घेतली हे आपण बघतो आहोत. जर तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला तर त्याचं मुंडकं मारावं, म्हणजे मुंडकं तोडावं आणि ते प्रत्येक किल्ल्यावर फिरवावं, असा एक नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता. का? कारण त्या किल्ल्यावरच्या लोकांना त्याचा जरब बसली पाहिजे आणि कोणीच तो तसा फितुरी करू नये, कोणी बेईमानी करू नये. बघा, अशा संदर्भातले कुठलेही खटले असेल त्या लोकांचे खटले चालवायचे. ते निर्दोष जर सुटले किंवा ते जर गुन्हेगार नसतील तर त्यांना दुसरीकडे काम द्यायचं. गुन्हेगार सापडले तर कठोरात कठोर शिक्षा द्यायची, म्हणजे त्याला कुठल्याच परिस्थितीत सूट मिळणार नाही किंवा माफी मिळणार नाही. एवढं कडक प्रशासन किल्ल्यांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलं होतं. आता किल्ल्याची व्यवस्था कशी असायची, मी सांगितल्याप्रमाणे की पाऱ्यांच्या जागा ठरलेल्या असायच्या, पण त्याच जागेवर त्याला प्रत्येक वेळेस नेमलं जाईल असं नाही आहे. अचानक त्यांचे पारे बदलले जायचे, ही पण एक व्यवस्था होती. आता दुसरी गोष्ट अशी की तिथे किल्ला चोख असला पाहिजे, म्हणजे तो लढता असला पाहिजे. लढता असला पाहिजे म्हणजे जर कधी शत्रूनं हल्ला केला, किल्ल्याला वेढा घातला आणि काही काळ किल्ला कोंडला गेला, तर किल्ल्यावर पुरेसं पाणी असलं पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला आजही फार मोठ्या प्रमाणात टाकी पाहायला मिळतात, तळी पाहायला मिळतात, हौद पाहायला मिळतात, या ठिकाणी पाण्याचे स्टोरेज करून ठेवण्याची व्यवस्था होती की जे 12 महिने पाणी पुरेल. दुसरी गोष्ट आपण बघितली तर रसद, अन्नधान्य, पुरेशी रसद त्या किल्ल्यावर असेल याची व्यवस्था घेतली जायची. जर समजा यदा कदाचित किल्ल्याला वेढा पडला आणि ती रसद पुरत नसेल तर ऐनवेळी रसद पोहोचवता आली पाहिजे, यासाठी एक पॅरलल सिस्टम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची होती.
आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही गडदुर्ग किंवा जे काही गडकोट उभे केले होते, त्यासाठी नुसते उभे केले नव्हते, त्याला केवळ तटबंद्या केल्या नव्हत्या, त्याला केवळ बांधलं नव्हतं, तिथं केवळ माणसं नेमली नव्हती, त्या सगळ्यांसाठी एक पारदर्शक अशी नियमावली, पारदर्शक असं एक प्रशासनसुद्धा निर्माण केलं होतं. गड असेल, गडाला शक्यतो लागून डोंगर असेल तर तो डोंगर ठेवायचा नाही, तो बारूद लावून सुरुंग लावून उडवायचा हा प्रयत्न केला जायचा. ते होत नसेल किंवा त्याची गरज पडत नसेल तर तो जो लागून थोडाफार डोंगर आहे, ज्याला किल्ल्यांची माची म्हणतात, म्हणजे किल्ल्याला लागून एखादा छोटा डोंगर असेल तर त्याला त्या किल्ल्याची माची म्हणतात, ती माची तटबंदी बांधून संरक्षित करायची, जेणेकरून या किल्ल्याला अजून प्रोटेक्शन मिळेल. आपण जर रायगड बघितला तर एक उदाहरण दाखल सांगतो की रायगडाला लागून कोणता डोंगर नाही. या सह्याद्री पर्वत रांगाच्या पासून एक वेगळा डोंगर आणि वर प्रशस्त असं पठारी प्रदेश असला, जवळपास 1200 एकराचा हा किल्ला. यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा बघितला 1656 मध्ये. मोऱ्यांचा पाठलाग करत गेला, त्याला रायरीचा डोंगर म्हणायचे. आणि तो बघितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना तो किल्ला फार आवडला आणि ते म्हणले, गड फार चकोट आहे, चकोट म्हणजे फार व्यवस्थित आहे, तख्ता जागा हाच गड करावा. सभासद बकरीमधले वाक्य आहे की तख्ता जागा हाच गड करावा. तख्तास म्हणजे राजधानीला, म्हणजे तख्त म्हणजे सिंहासन. म्हणजे बघा की याला पूर्ण प्रोटेक्शन आहे, सुरक्षित आहे, याला आजूबाजूला कुठला डोंगर जोडलेला नाही आणि याच्यावर कुठून हल्ला होणार नाही, ही व्यवस्था होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याचबरोबर तो पठारी प्रदेश मोठा होता, भविष्यामध्ये स्वराज्य वाढणार होतं आणि त्याची राजधानी चांगली असली पाहिजे, सुरक्षित असली पाहिजे. त्याचबरोबर रायगड हा कोकणामध्ये येतो, म्हणजे जर का उद्या औरंगजेबाचं आक्रमण झालंच तर रायगडावर डायरेक्ट अटॅक होऊ नये, म्हणजे राजधानीवर होऊ नये. तसा राजगडही भारीच, पण राजगड हा तिकडनं आक्रमण झाल्यावर तोंडाशी आला असता आणि जर राजधानी गेली तर मग अवघड व्हायचं, म्हणून ती राजधानी. आणि वरती राजगडावर तेवढा पठारी प्रदेश पण नाही आहे जो रायगडावर ऑलरेडी आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपली राजधानी नेली 1670 मध्ये. त्याचं काम 56 पासून सुरू केलं होतं, 70 मध्ये राजधानी तिकडे नेली. मग हे या प्रत्येक गोष्टीचे बारकावे बघितलेले होते. रायगडाबद्दल डग्लस नावाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की जो रायगडावर येऊन गेला होता, तो म्हणतो की असा गड कुठं पाहायलाच मिळत नाही. हा एवढा अभेद्य गड आहे, म्हणजे जो कोणी भेदू शकत नाही, की जर इथं फितुरी झाली नाही तर याला कोणी जिंकूनच घेऊ शकत नाही. या गडावर पुरेशी रसद असेल आणि अल्पशी शिबंदी असेल. बघा, पुरेशी रसद म्हणजे पुरेसं अन्नधान्य असेल आणि थोडंसं जरी सैन्य असेल तर हा गड 1000 वर्ष संपूर्ण जगासोबत लढू शकतो, असं डग्लसने लिहून ठेवलं, डग्लस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने. यावरून रायगड हा किती लढवया असेल, किती अजिंक्य असेल हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर आता किल्ल्यांची बांधणी करताना घेतली काळजी, किल्ल्यांच्या दरवाज्यांची रचना, हे सगळ्या गोष्टी, म्हणजे आता व्हिडिओची लांबी वाढेल म्हणून त्या खोलात मी फारसं जात नाही. तुर्तास किल्ले प्रशासन कसं होतं याचा एक धावता आढावा, त्यातही मी प्रत्येक गोष्टीचा बारकावा तुम्हाला सांगितला नाही, एक धावता आढावा या अनुषंगाने तुम्हाला दिला. मला असं वाटतं की अजून जे काही मग छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. तसं तर हे एक दीड तास बोलण्याचे विषय, पण आपण त्याला व्हिडिओची लांबी वाढू नये म्हणून आपण त्याला मर्यादित करून एक त्याचा मूळ जे काय आहे म्हणजे सारांश रूपात तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की तुम्हाला एक गोष्ट नक्कीच आवडेल. याच्यातला काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. माझ्या परीनं जमल तसे किंवा समाधानकारकच उत्तरं द्यायचा प्रयत्न मी 100% करेल. काही गोष्टी चुकीचा एखादा शब्द बाहेर पडला असेल तर त्यात कुठेही असा वाईट हेतू नाही आहे, अनावधान झालं असेल तर ते सोडून द्या, माझ्या लक्षात आणून द्या. मी ती गोष्ट पुन्हा होऊ देणार नाही. तुर्तास सर्वांना जय शिवराय.